सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्चोते हो. आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आहे आणि आपलं जे चिंतन चाललेलं आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. असं एक बऱ्याच वेळा सांगितलं जातं, सुख हे मानण्यात आहे आणि ही कल्पनाच माणसाला दुःख देते किंवा दुःखाचा पहाड कोसळवते असं बऱ्याच वेळेला सांगितलं जातं. हे सुख हे मानणं ह्या अंगाने बऱ्याच लोकांचा असा गोंधळ आहे की सुख म्हणजे काय हे नेमकं लक्षात येत नाही. आणि असं मिळालं तर मला सुख होईल, हे मिळालं तर सुख होईल, अमुक एखादी गोष्ट काही झाले तर सुख होईल. म्हणजे सुख हे मानणं म्हणजे ते खरं सुख नाही हे आपण तिथे कबूल करतो. आपण मनाने ते सुख आहे असं जे आपण समजतो तर ते मानणं असतं. आणि त्यामुळे जगातले बरेच लोक मानण्याच्या सुखाला, जे सुख म्हणून त्यांनी जो काही विचार केला आहे, त्यांनी जी कल्पना केलेली आहे त्याला ते सुख समजतात. आणि मग ते सुख तिथे मिळत नाही तेव्हा तिथे त्यांच्या पदरात दुःख पडतं. म्हणून सुखाची अनुभूती येत असते की सुख म्हटल्यानंतर त्या अनुभूतीशिवाय सुख समजू शकत नाही. म्हणून मानणं म्हटल्यानंतर आज जगामध्ये लोक सुखासाठी जे धावतायत त्यांना नेमकं खरं सुख कशात आहे ते कळत नाही. त्यामुळे अनेक विषयांपासून आपल्याला सुख मिळणार किंवा सुख मिळतं असं जर वाटतं तर ते विषय आत्मसात करायला लोक धावत असतात. त्यांना खरं सुख न कळल्यामुळे, खरं सुख कशात आहे हे न कळल्यामुळे लोक तो सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि असं काही मिळवलं की मी सुखी होणार किंवा मग एखादी गोष्ट मिळाली तर मी सुखी होणार हे ते मानतात. मानणं आणि प्रत्यक्ष असणं याच्यात जमीन असण्याचा फरक आहे. असं काय एखाद्याने आपल्या की मी अमुक एखादी आजूबाजूला जेव्हा आपण चांगली नाती सांभाळत असतो तर एखादी स्त्री आपण एखाद्या मुलाला हा माझा मानलेला मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे असं मी मानते असं म्हणते, त्यावेळेस त्याचा अर्थ काय तर त्याचं तिचं खरं मूल नसतं पण तिने मानलं, मनाने ते स्वतःला समजवलं की नाही हा माझा मुलगा आहे किंवा मुलगी आहे. म्हणजे तसं सुख हे मानणं म्हणजे ते खरं सुख नाही हे आपण दुसऱ्या बाजूने कबूल करत असतो असा त्याचा दुसरा अर्थ असतो. आणि म्हणून लोक खूप पैसा मिळवण्याचा जो प्रयत्न करतात कारण ते मानतात काय खूप पैसा मिळाला तर मला सुख होईल. हे ज्यावेळेला आपण विचार करतो की खूप पैसा मिळाला किंवा खूप काही गोष्टी सुखाच्या कल्पना किंवा अमुक एका ठिकाणी आपण गेलो तर तिथे आपल्याला सुख होईल. काही देवाधर्माच्या नावाखाली लोक यात्रेला जातात, व्रतवैकल्य करतात आणि त्याच्यातून देव प्रसन्न झाला की मला सुख होईल. म्हणजे कल्पनाच एवढ्या असतात आणि त्या कल्पनेतच माणसं गुंतलेली असतात. म्हणून सुख हे अनुभवण्यात आहे. लक्षात ठेवा, हा सुखाचा अनुभव आपल्याला घ्यायचा असतो. ती कल्पना करून सुखी माणूस होऊ शकत नाही. मी खूप श्रीमंत आहे असं जर एखाद्याने कल्पना केली आणि तो डोळे उघडले आणि 2 वेळेचं जेवण नाही तर तो दुःखीच होणार ना. कारण मानलं म्हणजे सुख झालं नव्हे. अशीच एक लहान मुळे आम्हाला गोष्ट सांगितली जायची की सुखाच्या म्हणताना ही जी गोष्ट आहे की एक भिक्षुक होता, भिक्षा मागणं हे त्याचं कार्य होतं की भिक्षा मागायचा, भिक्षा मागून तो पोट भरायचा. आणि त्याला नेहमी असं वाटायचं की आपल्याला एवढी भिक्षा मिळाली पाहिजे की एवढं धान्य मिळालं पाहिजे भिक्षेमध्ये की आपण त्याच्यातून खूप पैसा कमवू आणि पैसा कमवला की आपण सुखी होऊ. आणि तो मनाने एकदा विचार करत असतो की
त्याचं एक मडकं मोठं त्याने घेतलेलं असतं आणि त्या मडक्यामध्ये सगळ्यांनी भिक्षादायी म्हणून सगळ्यांनाकडे मागत बसत असतो. आता हे असं करताना कोणीतरी टाकलेली असते, भिक्षा नाही असं नाही, सगळेच टाकत नाही असं नाही, कोणी भिक्षा मडक्यात ठेवतात, तांदूळ कोणी टाकले वगैरे. तर तो असा विचार करायला लागतो मनातल्या मनात की हे सगळं मडकं ह्या तांदळाने भरून गेलं, की भरून गेल्यानंतर काय होईल, ते तांदूळ मी विकणार, त्याच्यात मला पैसे मिळतील. परत तांदूळाने घेतला की पुन्हा पुन्हा तांदूळ भरपूर जमा केले, मग मी खूप पैसे मिळणार, आणि खूप पैसे मिळाले की मग पहिलं सुख काय, मला खूप पैसे मिळतील आणि मी श्रीमंत होईल, हे त्याचं मानणं होतं. म्हणजे असं केलं तर मला पैसे मिळतील आणि मी सुखी आहे. परत त्याची दुसरी कल्पना काय केली, मला पैसे मिळाल्यानंतर मी लग्न करणार, लग्न केलं की मला सुख मिळणार. नंतर लग्न केल्यानंतर बायकोला हुकूम देणार, असं कर तसं कर, आणि सुखात राहणार. आणखीन चौथा विचार आला, जर बायकोने माझं ऐकलं नाही तर मी अशी जोरात लात मारणार तिला, म्हणजे स्वतः अहंकार जोपासण्याचं सुख. आणि जोरात लात मारतो, कशावर मारतो, त्या मडक्यावरच मारतो, सगळं वाहून जातं. म्हणून सुख हे मान्यता म्हणताना जे लोक सुखासाठी धावाधाव करताना आपण पाहतो, जगामध्ये सगळेच लोक सुखासाठी धावतात, कोण नाही सुखासाठी धावत. बघा, माणसाला काय, तरुण असेल, तरुणाला काय वाटतं, लग्न केलं तर सुखी होईल. आता लग्न केल्यानंतर संसार सांभाळता नाकीनं येतात ती वेगळी गोष्ट, कळतं की नाही. पण त्याने तसा संसार केला किंवा मुलं झाली की सुखी होईल, मुलं मोठी झाली की अधिक पैसे मिळतील, आणखी आमचा संसार सुखाचा होईल. ह्या सगळ्या कल्पनेत माणसं इतकी गुंतलेली असतात, आणि मग त्याप्रमाणे जेव्हा होत नाही, कारण कल्पना केली म्हणजे तसं होतं असं नाही, त्याला वस्तुस्थितीचा आधार लागतो, आणि त्या वस्तुस्थितीचा आधार लागल्यामुळे ती वस्तुस्थिती पूर्ण होत नाही, किंवा वस्तुस्थितीमुळे ते विचार पूर्णत्वाला जात नाही, त्यामुळे माणसं परत दुःखी होतात. देवाधर्माच्या नावाखाली पण लोक उपवास करतात, व्रतवैकल्य करतात, नेमका देव न कळत नाही देव म्हणजे काय, परमेश्वराची खऱ्या परमेश्वर कुठे आहे आणि कसा आहे हे ज्या माणसांना कळत, देवाधर्मासाठी धावाधाव चालू असते. कोण तीर्थयात्रेला जात आहेत, व्रतवैकल्य करतायत, उपवास तपास करतायत, हे जगामध्ये सगळीच माणसं, कोण नाही करत तसं बघायला गेलं तर. पण हे केल्याने मी सुखी होईन अशी जेव्हा त्याच्याकडे कल्पना असते, आणि त्याने जर घरदार सोडलं त्या सुखासाठी, देवासाठी म्हणतो, घरदार सोडतो, आणि मग 2 वेळचं जेवण मिळत नाही, आणि त्या उपास पोटी त्याला जे दुःख होतं, तर त्याला कुठे मिळतं सुख, कल्पना. म्हणजे वास्तवता जी आहे ती माणसाला कळत नाही, आणि वास्तवतेतून आपल्याला मिळावं अशी, म्हणजे कोणतीही गोष्ट मिळावी असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याच्या मागे नियम आपल्या लक्षात आले पाहिजेत, आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, आणि प्रयत्नातून अमुक एखादी गोष्ट मिळते की न मिळते. पण गोष्ट मिळाली म्हणजे मी सुखी होईन, की अमुक एक असं झालं म्हणजे मी सुखी होईन, ह्या कल्पनेत बरीच माणसं अडकलेली आहेत. किंबहुना जगामध्ये बहुतांश माणसं जे काम करतायत म्हणा, किंवा आणखीन काही व्यवसाय करतायत, सगळं करतायत, त्याच्यातून कल्पनेतून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता एखादा नशा करणारा माणूस पण खूप दारू प्यायला की मी सुखी होईल म्हणतो, आणि थोडा त्याला सुख मिळाल्यासारखं वाटतं सुद्धा, नाही असं नाही, पण तो खरा सुखी नसतो. खरं सुख असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा सुख हे देण्यात आहे, असं सद्गुरू पै माऊलींचा एक अमृतशर आहे. आपण सुख हे मिळवण्याचा प्रयत्न करतो, आणि तो मिळवण्यासाठी जे नाना गोष्टी करत असतो, त्यासाठी कोणाला छळतो सुद्धा, कोणाला वेडावाकडा बोलतो सुद्धा, कधी कधी कोणाचा विचार करत नाही. पण त्याच विरोधात आपण जर सुख देण्याचा प्रयत्न, आता सुख द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, सुख काय असं आपलं जे पैसे आहेत ते दिले असं थोडं सुख आहे आपल्याकडे. पण आपले जे बोलणं आहे, विचार, आपले जे उच्चारण, आपलं जे आचरण आहे, ह्या 3 गोष्टीतून जेव्हा आपण इतरांशी संबंध ठेवत असतो,
आणि त्या संबंधातून जेव्हा समोरच्याला आपण आनंद देतो, बोलण्याचा आनंद, म्हणजे चांगल्या गोष्टीचा आनंद, चांगल्या मार्गदर्शनाचा आनंद, की ज्याच्यातून माणसाला एक मार्गदर्शन मिळतं, ज्ञान मिळतं आणि त्या ज्ञानातून त्याचं भलं होतं, असं जेव्हा होत असतं तर ते सुख देणं आहे. दान धर्म करणं म्हणजे देणंच आहे आणि ही सुखाचीच गोष्ट आहे. पण दान धर्म देताना मी कोणताही मोठा दानधर्मी आहे असा विचारून केलं तरी ते देणं चुकीचं होतं. म्हणून देताना देणारा हा नम्र असला पाहिजे, देणारा हा कृतज्ञ असला पाहिजे, देणाऱ्याला समोरच्या प्रत्येकाचं भलं व्हावं अशी त्याच्याकडे भावना असली पाहिजे. तर अशा पद्धतीने देणं सुरू होईल तेव्हा आपोआप देणाऱ्याला हे सुख अनुभवता येईल. कारण सुख अनुभवायचंय. सुख अशी वस्तू नाही की कुठूनही सुख घेतलं की ते झालं. आणि म्हणून देणाऱ्याने नम्र असलं पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो, कारण देणाऱ्याला वाटतं मी मोठा कोणतरी दाता आहे आणि अहंकार त्याच्याकडे असला की ते दान कुपात्री ठरतं. राजा हरिश्चंद्रांची गोष्ट सांगितली जाते. राजा हरिश्चंद्र हे दानशूर होते. रोज ते इथं दान धर्म करायचे होते. अतिशय पुण्यवान असं म्हटलं जायचं. आता त्यांना पुण्यवान का म्हटलं जायचं ह्याचा विचार करा. ते दान देत असताना नेहमी त्यांची नजर अशी खाली असायची, वर करून ते पाहायचे नाहीत. आणि अगदी म्हणजे आपण म्हणतो ना, एखादं कसं जसं का आपल्याला माहितीच नाही की आपण अगदी नम्रपणे तो दान देणं हा त्यांच्याकडे एक विचार हे असायचा, भाव असायचा. तर एका माणसाने त्यांना विचारलं की महाराज तुम्ही हे दान देत तुमची अशी नजर खाली का असते? तर ते काय म्हणाले की लोक समजतात मी दान देतो, पण मी काहीच करत नाही, उगीच माझं नाव येतं म्हणून मला माझी नजर खाली झुकलेली असते. कारण दान देतात ते त्यांच्या शुभ प्रारब्धाने ते दान खिचून घेत असतात, किंवा त्यांचा दान देणारा जो आहे तो ईश्वर दान देत असतो, मी कोण देणार, ही माझ्याकडे ज्या भावना असते त्या मला ती आपल्याला वाटतं उगीच माझं नाव मोठं येतं कामाने. अत्यंत नम्रपणे त्यांच्याकडनं दान दिलं जायचं. आता हे दान देण्याचे प्रकार किती लोकांना माहिती आहे. म्हणजे सुख हे देण्यात आहे म्हणताना देणाऱ्याने कसं दिलं पाहिजे, अत्यंत नम्रपणे दिलं पाहिजे, किंवा दान देण्याची आपल्याला ह्या समोरच्या व्यक्तीमुळे संधी मिळते म्हणून त्याच्या प्रती कृतज्ञतेने दान दिलं पाहिजे. आणि असं जेव्हा आपण दान द्यायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने सुखाचा अनुभव येतो. सुखाचा अनुभव घ्यायचा आहे किंवा सुखाचा अनुभव यायला हवा. मानण्याने आणि कल्पनेने माणूस सुखी होत नाही. म्हणून अधिकाधिक लोकांचं भलं व्हावं हा विचार सुद्धा देणं आहे. लक्षात ठेवा, जो समोर येतो त्याचं भलं व्हावं, भलं व्हावं, भलं व्हावं हा जर विचार आपल्याकडे सतत हेच देणं आहे. आता हे सूक्ष्म आहे, वस्तू तुम्ही देत नाही, काही देत नाही, पण आपल्याकडे ज्या वेळेला सद्भावना असते आणि समोरच्या व्यक्तीचं भलं व्हावं हा ज्यावेळेला आपल्याकडे पुन्हा 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 विचार येत असतो आणि त्या विचारातून आपली ही कृती घडते. बघा, जेव्हा आपल्या मनामध्ये समोरच्याचं भलं व्हावं वाटत असतं की समोरच्याचं त्याला जे हवं ते मिळावं, चांगल्या गोष्टी असतात, ती अशी ज्या भावना असते त्यावेळेला आपोआप त्या आपल्या वागण्यामध्ये सद्भावना येतात आणि समोरच्याला त्या सद्भावना मिळतात. त्या सद्भावनांचा स्पर्श होतो त्यांच्या मनाला आणि त्याच्यातून त्याच्याकडनं आलेले ब्लेसिंग्स किंवा त्याच्याकडनं आलेली परत रिॲक्शन आपल्याला आनंद देऊन जाते किंवा सुखाचा अनुभव देऊन जाते. म्हणून कुठेही एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला देता आलं पाहिजे. देता आलं पाहिजे म्हणजे आपल्याकडनं सतत चांगले विचार, चांगले उच्चार आणि चांगलं आचरण व्हायला पाहिजे, ज्यामुळे समोरच्याला दुःख होता कामा नये. पहिलं लक्षात घ्या, दुःख कळतं, सुख कळत नाही. माणूस एखादा दुःखी आहे असं आपण म्हणतो, त्यावेळेला ते दुःख त्याचं जर दूर करण्याचा आपण प्रयत्न केला तर तिथे आपल्याला आपोआप सुख मिळतं. म्हणून जेव्हा आपल्यामुळे आपल्या काही गोष्टींमुळे जेव्हा एखाद्याला त्याचं आयुष्य सुधारत असेल, त्याच्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी त्याला प्राप्त होत असतील, तर त्यामुळे आपल्याला
तो जो अनुभव येतो सुखाचा, तो सुखाचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सर्व अंगाने जे आपण विचार करत असतो की सुख हे अनुभवण्यात आहे, लक्षात ठेवा, कल्पनेत नाही. आता सुख हे अनुभवण्यात आहे म्हटल्यानंतर आणखीन एक विचार करायचा. बघा, आपलाच एका हाताचा स्पर्श दुसऱ्या हातालाच्या स्पर्शावर हळुवारपणे फिरवत राहा, किंवा एखादं मोराचं पीस आपण घेतलं आणि आपल्या चेहऱ्यावर हळुवारपणे फिरवलं, आपल्या हातावर हळुवार फिरवलं, तर तिथे जी स्पंदन अनुभवता येतात तिथे एक सुखद, आपण त्यामध्ये सुखद स्पंदन असतात. काटा टोचणं वेगळं आणि मोराचं पीस आपल्यावरनं अंगावरनं हळुवारपणे फिरलं की तो जो अनुभव असतो तो अनुभव आहे. ती कल्पना आहे का? ती कल्पना नाही, अनुभव आहे. नुसतं स्पर्शाने हा सुखाचा अनुभव घेतो. म्हणून आपलं शरीर सुद्धा आनंदाचा गड्डा आहे. महत्वाचं आहे की आपलं शरीर सुद्धा, त्या शरीरामुळे, हे शरीर का, आता आपण हा आनंदातून जीवन जगण्यासाठी शरीर आहे आणि हे आपल्याला कळत नाही. तिथे परत आपण निर्णय कुठेतरी कल्पनेचा अडकलेलो असतो आणि शरीराकडे पण दुर्लक्ष करतो. बऱ्याच लोकांना वाटतं परमात्मा शरीराला त्रास दिला की आपण मोठं काहीतरी पुण्य करतो. उलट शरीराला त्रास दिला म्हणजे दुःख देणं होतं, आपणच आपल्याला दुःख देणं, आणि तिथे काही सुख मिळेल. उपास केल्यामुळे माणूस अगदी समाधानाने राहिला असं कधी होतं का? नाही. उपासाने पोटामध्ये भूक लागली की कावळे ओरडायला लागले, आपोआप ते सुख, ते दुःखच निर्माण होतं. म्हणून इथे शरीराच्या ठिकाणी सुद्धा, लक्षात ठेवा, शरीराच्या ठिकाणी सुद्धा आनंदच आहे. म्हणजे आनंदाचा अनुभव घ्यायला बाहेर कुठे धावा लागत नाही. किंबहुना आपलं कडून जे जी कृती होत असते तिथे आनंदच प्रकट होत असतो. म्हणून काही महाराज नेहमी सांगायचे की डोळ्यातून आपण जे पाहतो, पाहणं, फक्त पाहणं, काय पाहतो ते नाही म्हणत, नुसतं पाहण्याची प्रक्रिया हेच आनंदाचं प्रक्षेपण आहे. प्रक्षेपण आहे, लक्षात ठेवा. म्हणजे देणं आहे. डोळ्यातून पाहणं, कानातून ऐकणं, नाकातून गंध जाणणं, ही प्रत्येक कृती, जिव्हेतून स्वाद चाकणं, तिथे आनंदाचं प्रक्षेपण आहे. आणि म्हणून हे जे आनंदाचं प्रक्षेपण आहे हे आपल्याला जर कळलं तर सतत आपण सुखात राहू शकतो. कारण सुख ही अवस्था आहे, ते मनाची, त्या अनुभूतीतून ही एक सुखाची अवस्था निर्माण होते मनाच्या ठिकाणी, आणि तिथे माणूस सतत सुखी आहे. म्हणजे ज्याला हे कळतं, पाहण्यात आनंद, तो घेता आला पाहिजे. पण पाहणं बंद झाल्यानंतर आपल्याला दुःख होतं, पण पाहतो त्यावेळेला आपल्याला हे सुख आहे की आनंद आहे कळत नाही. लक्षात आलं की ते पाहणं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा महाराज नेहमी सांगायचे, डोळे बंद करा किंवा डोळ्याला पट्टी बांधा आणि बाजारातून एक फेरी मारून या, काय होईल बघा, किती अडचणी येतील, किती ठिकाणी धडपडणार, आणि ह्या धडपडण्यामुळे किती दुःख होणार आपल्याला. पण ते डोळ्याची पट्टी काढली तर काय होईल, पाहण्यातला आनंद कळतो. म्हणजे जोपर्यंत पाहणं चाललंय आणि पाहण्याच्या अंगाने जो आपल्याला आनंद मिळतो ते पाहणं बंद केल्यानंतर कळतं. बंद केलं म्हणजे डोळे बंद केले तर कळतं. म्हणून एखाद्याच्या डोळ्यामध्ये जर कॅट्रॅक्ट झालं, मोतीबिंब पडला, तर मोतीबिंब झाल्यानंतर काय त्याला दिसणं कमी दिसायला लागतं, आणि कमी दिसायला लागल्यानंतर मग त्याला खूप अडचणी येतात आणि त्याला दुःख होतं. असं दुःखाचा अनुभव आला त्याला म्हणतो आपण. पण तेच जर मोतीबिंबाचं ऑपरेशन केलं आणि परत त्याला स्पष्ट दिसायला लागलं तर म्हणतो, वा वा, मला किती छान दिसतंय, आता मग आनंद होतो. पाहण्यातला आनंद त्याला त्यावेळेला कळतो. पण जे सहज आहे आणि सहजपणे जो हा आनंद आहे तिथे आपल्याला लक्ष देता येत नाही, म्हणून हा सुखाचा अनुभव घेता येत नाही. परत लक्षात ठेवा, पाहण्यातून सुख आहे, ऐकण्यातून सुख आहे. मग पाहण्याताना काय पाहायचं हे जर आपल्याला कळलं तर अधिक आनंदात प्रकट होतो. म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला पाहता आल्या पाहिजेत. एखादं सुंदर गुलाबाचं फूल पाहिलं की ती ईश्वराची कशी कलाकृती आहे ह्या भावात जे आपण पाहतो आणि त्याचं सौंदर्य, त्यावेळी आनंद होतो. पण एखादी गोष्ट अनिष्ट आहे आणि ती उगीच पाहायची तर ती पाहता कामा नये, कारण त्याच्यापासून जरा लांब राहिला, कारण त्या पाहण्यातून आपल्याला दुःख मिळेल. आपण एखादी टीव्ही सिरियल वगैरे पाहतो आणि त्यामध्ये मारामाऱ्या पाहतो, काही दुःखद एकमेकावर अपमान करणं, कोण कोणाला तरी जबरदस्ती करते असे पाहतो.
त्यावेळेलाही आपण दुःखी होतो, त्याला काय आपला आनंद होत नाही खरं सांगायचं म्हणजे. तिथे आपल्या भावना तिथे तशाच निर्माण होतात. म्हणून अशा गोष्टींमध्ये अडकू नये, लक्षात ठेवा. कारण ह्या काल्पनिक गोष्टी असतात आणि त्या काल्पनिक गोष्टीमध्ये आपणही तशीच कल्पना करायला लागतो आणि मनावर त्याचा अनिष्ट परिणाम होत असतो. म्हणून पाहावं हे पाहणं कळलं पाहिजे आणि पाहण्यातून चांगल्याच गोष्टी पाहता याव्या हे कळलं पाहिजे. ऐकावं, ऐकण्यातला आनंद घ्यावा, पण ऐकताना सुद्धा काय ऐकावं हे कळलं पाहिजे. लोक भांडतायत आणि ते भांडणं ऐकत बसलं तर काय होईल, त्याच्याशिवाय ऐकत बसावं लागतं एवढंच. आणि त्याच्या मनाला कसा आनंद होईल, पण त्याचा आनंद घेणारे लोक आहेत नाही असं नाही, तो विकृत आनंद होतो. इथे ऐकण्यातला आनंद, पाहण्यातला आनंद, चालण्यातला आनंद. चालण्यात आनंद आहे कुठे कळतं, पाय दुखायला लागला की कळतं. चालताच येत नाही म्हटलं तर काय कठीण परिस्थिती होते. मग नुसतं चालणं इतकं सहज आपल्याकडे, हा चालण्यातला आनंद हे आपल्याला कळत नाही. पण ज्यावेळेला मूल प्रथम पहिलं पाऊल टाकतं, आई किंवा वडील त्याला प्रोत्साहन देताना हात धरून धरून हात सोडताना चाल 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 सांगताना अगदी टाळा 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 तो आनंद व्यक्त होतो. आणि तो 2 पावलं त्याला किती आनंद होता त्या लहान बाळाला. पहिला आनंद त्याच वेळेला असं चालायला लागलं की त्याला आनंद कळतो. म्हणजे प्रत्येक शरीराच्या कृतीमध्ये आणि शरीराच्या प्रत्येक ठिकाणी हा आनंद भरून राहिलेला आहे. आणि हा आनंद जो भरून राहिला ते आपल्याला पाहता आलं पाहिजे, ते आपलं लक्ष असलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्ष देत नाही तोपर्यंत आनंद, सुख या कल्पनेत आपण अडकतो आणि खरं सुख मिळत नाही आणि खरा आनंदही मिळत नाही. म्हणून सुखी होणं सोपं आहे आणि दुःखी होणं कठीण आहे असं पहिले महाराज म्हणायचे. कारण जे सहज असलेल्या गोष्टी आपण जेव्हा सहजपणे लक्षात घेतो तर सगळ्या गोष्टीचा आनंद आहे. आपले डोळे इतके सुंदर आहेत, आपण जेव्हा पाहू की सौंदर्य हे डोळ्यातून कसं प्रगट झालेलं आहे हे आपल्याला पाहता. डोळ्याचं सौंदर्य त्याच्या दृष्टीमध्ये असतं आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद घेता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद आहे, तो घ्यायचा कसा, देण्यातून घ्यायचा. हे परत लक्षात, फक्त मलाच हवं ह्या भावनेतून जेव्हा आपण एखाद्या गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो तर ते सुख नसतं, ती कल्पना असते. त्या कल्पनेतून थोडा वेळ सुखासारखं वाटतं, पण त्याच्यानंतर परत वाटायला काहीतरी अनिष्ट परिणाम येतात आणि आपण दुःखी होतो. म्हणून निसर्ग नियमाप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. निसर्ग नियम आणि आपलं जीवन हे निसर्ग नियमाने चाललेलं आहे. आणि निसर्ग नियम हेच आहे, क्रिया तशी प्रतिक्रिया. आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं. म्हणून विचार देता आले पाहिजेत, म्हणजे पुन्हा पुन्हा विचार करता आले पाहिजेत. विचार काय, सगळ्यात चांगला विचार काय, सर्वांचं मंगल व्हावं, जगातली सर्व माणसं सुखी व्हावीत, सगळ्यांना ह्या आनंद मिळावा, सगळ्यांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं. हा जेवढा विचार आपल्या ठिकाणी पुन्हा 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 यायला लागतो ते देणं आपल्याकडनं विचारांचं होतं आणि त्याच्यातून हा सुखाचा अनुभव आपल्याला सहज मिळत असतो. कोणी माणूस किती रागावला आणि रागावण्याने त्यांनी कोणाला तरी वेडावाकडे शब्द वापरले, शिव्या दिल्या, तर तो सुखी होतो का? नाही. तो त्याचं मन अधिक अस्थिर होतं, अधिक दुःख त्याला मिळतं. लक्षात ठेवा, रागाने सुद्धा माणसं वेडावाकडं बोलतात किंवा वेडावाकडं आचरण करतात आणि ह्या आचरणातून त्यांचा परिणाम मात्र त्यांच्या वाट्याला दुःखाचा येत असतो. तिथे त्यांना सुख परमाने मिळत नाही. पण प्रत्येक क्षणोक्षणी आपण लोकांच्या भल्याचा विचार करू, इतरांचा, जवळचे लोक, लांबची लोक, कोणाचे, तिथे आपल्या मनामध्ये जेव्हा करुणा असेल तर आपलं मन स्थिर राहतं, शांत राहतं आणि तिथेच सुखाचा अनुभव घेता येतो. म्हणून सुख हे देण्यात आहे. सुख मिळवण्याचा माणसं जितका प्रयत्न करतात, म्हणजे ओरबडून घेण्याचा प्रयत्न करतात, तितकं दुःख त्यांच्या वाट्याला येतं. म्हणून सुख हे मानण्यात नाही, तर सुख हे अनुभवण्यात आहे, सुख हे देण्यात आहे. आणि देता देता तो त्याचा अनुभव माणसाला येतो आणि त्याच्यातून माणूस सुखी होतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचा, आपण सारे आनंदाने जीवन जगूया हा विचार लक्षात ठेवा. मला फक्त मीच सुखी झालो पाहिजे हा जो विचार सर्वसाधारणपणे सर्व माणसांच्या मनात असतो. सर्व सुखी झाले पाहिजेत, हे सर्व सुखी झाले पाहिजेत हा जोपर्यंत विचार आपल्या मनामध्ये स्थिर होत नाही, हा विचार
पुन्हा पुन्हा करणं हे देणंच आहे. विश्वामध्ये हा विचार आपण प्रक्षेपित करत असतो. आपण मनात विचार करतो सगळे सुखी व्हावेत, सगळे सुखी व्हावे, सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं. हे प्रक्षेपण आपल्याकडनं सुरू होतं, हे देणं आहे. आणि त्याच्यातून मनामध्ये स्थिरता येते, शांतता येते, समाधान निर्माण होतं आणि तिथेच तो सुखाचा अनुभव घेता येतो. स्थिर मन हे सुखाचं सागर आणि अस्थिर मन हे दुःखाचा आगर. म्हणून स्थिर मन होण्यासाठी, मन स्थिर होण्यासाठी मनाच्या ठिकाणी सद्भावना असलेले सत्कर्म, हे सत्कर्मातून सुख मिळतं आणि दुष्कर्मातून दुःख मिळतं. हे पुन्हा लक्षात ठेवा. काही वेळेला माणसं दुष्कर्म करताना आपण सुख म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण त्याचा पुढचा वाईट परिणाम जेव्हा त्याच्या हातात येतो, त्या कर्माचा परिणाम आपल्याला येतो, तर माणसं दुःखी होतात. कशामुळे त्याला माहीत नाही. ते नशिबाला, दैवाला, कोणत्या कशालाही दोष देतात. पण खरं कर्मातून माणूस सुखी होतो किंवा दुःखी होतो. प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं. म्हणून आपण जे पाहणं, बोलणं, चालणं किंवा सगळ्या गोष्टी आहेत, हे कर्म आहे आपला. आणि कर्म जेव्हा सद्भावनेच्या अधिष्ठान असेल तर तिथे सहज सुखाचा अनुभव यायला लागतो. म्हणून अट्टहासाने सत्कर्म करा आणि निग्रहाने दुष्कर्म टाळा, असं संत सांगतात. त्याचा अर्थ तो आहे की अट्टहासाने आपल्याकडनं सत्कर्मच झालं पाहिजे. तिथे कोणाही जीवाचा न घडो मत्सर, म्हणजे कोणाही बद्दल अनिष्ट चिंतन येता कामा नाही. तिथे सावध राहिलं पाहिजे. इथे सर्वांचं भलं झालं पाहिजे, सर्वच सुखी झाले पाहिजेत. हे स्मरण सुद्धा देवाचं स्मरण आहे. तुम्ही असं कसं होईल? हो, कारण सर्व रूपामध्ये ईश्वरी शक्तीच वास करत असते. आणि जेव्हा हे ज्ञात संतांना माहिती असतं, म्हणून त्यांच्याकडनं सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं हा विचार असतो. सर्व संत ज्यांना संतत्व प्राप्त झालं त्यांच्याकडे हाच विचार पाहिजे. संतत्व कुठे आहे? की जिथे त्यांच्या ठिकाणी सर्वांप्रती जर करुणा असेल, आपलेपणा असेल, तर तो संत असतो. परत लक्ष ठेवा. आणि म्हणून सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. प्रत्येक ठिकाणी पसायदान ज्ञानेश्वर माऊलींनी सर्व सुखी व्हावेत हेच मागितलं. किंबहुना सर्व संतांच्या जीवनामध्ये सर्व सुखी होण्यासाठीच त्यांनी प्रयत्न केला, की त्यांची भावना होती. आणि त्या भावनेतूनच त्यांच्याकडे सुख भरभरून त्यांना अनुभव सुखाचा यायला लागतो. म्हणून आपल्याला देवाचं स्मरण म्हणजे नेमकं काय? हित ते करावे देवाचे चिंतन, असं ज्यावेळेस सांगतात. ते हित म्हणजे देवाचं चिंतन करण्यात हित हा एक सरळ अर्थ आहे. पण दुसरा सूक्ष्म अर्थ असा आहे, लोकांचं जेव्हा आपल्याकडनं हित व्हायला लागतं आणि त्या हितातून त्यांचे जे आपल्याकडे आशीर्वाद येतात, प्रतिक्रिया मिळतात, इथेच देवाची कृपा आहे. म्हणून हित ते करावे. हिताचं, लोकांच्या, इतरांच्या, सर्वांच्या हिताचा जेव्हा आपण विचार करतो, आपण असं म्हणजे आपण दुःखी होऊन दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. आपणही सुखी आणि सर्व सुखी दोन्ही लक्षात ठेवायचं. आणि सर्वांचं सुख, आपणही सुखी झालं पाहिजे, सर्वांमध्ये आपणच आहोत हे परत लक्षात ठेवायचं. त्यामुळे सर्वांच्या सुखाचा विचार जितका आपल्या मनामध्ये मुरायला लागतो, तितकं सुख आणि सुखाचा अनुभव आपल्याला सहज येतो. जिथे आहे तिथे सहज सुख आहे. ते सुख मिळवण्यासाठी जितकी धावाधाव करतो तितकं आपल्या वाट्याला दुःख येतं. त्या सरळ अर्थच आपल्याला समजला तर स्थिर मनाने आपल्याला, शांत मनाने आपल्याला सर्वांच्या भल्याचाच विचार करायचा आहे. म्हणून देवाचा विचार करणं म्हणजे सर्वांच्या भल्याचा विचार करणं. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन, म्हणजे आपण सारे, आता सगळं भावार्थ इथेच येतो, आपण सारे आनंदाने जीवन जगूया. ही प्रत्येक माणसाच्या ठिकाणी विचार असला पाहिजे. हे विचाराचं प्रक्षेपण त्याच्याकडे असलं पाहिजे. आपण सारे आनंदाने जीवन जगूया. फक्त मी आनंदाने जीवन जगलं पाहिजे, की माझी मुलं आनंदाने जीवन जगली पाहिजेत, की माझं कुटुंब आनंदाने जगलं, हा संकुचितपणा येतो. जितका संकुचित माणसाच्या मनामध्ये असतं तितकं त्याच्या वाट्याला सुख मिळत नाही, त्याच्या वाट्याला दुःख येतं. हे नियम आहे, लक्षात ठेवा. जितकं सर्व सुखी व्हावे, जितके अधिकाधिक लोक सुखी व्हावे तेव्हा आपल्याला वाटत असतं, किंवा त्या पद्धतीने आपल्या मनामध्ये ती भावना निर्माण होत असते, तर तिथे जे समाधान आपल्याला नांदतं, की आपल्या मनामध्ये सद्भावनेतून एक आनंद अनुभवता येतो. तो आनंदाचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. आणि असा हा आनंदाचा अनुभव घेण्याचा
अनुभव घेण्याचा आपल्याला प्रत्येकाला जर भावार्थ गुह्यार्थ कळला तर आपण सारे आनंद जीवन जगू हे सगळं सार्थक होईल. पण प्रत्येक व्यक्तीने हे केलं तर सर्व आनंद जगू शकतो, सगळे आनंद जीवन जगू शकतो. हे मार्गदर्शन प्रत्येकाला मिळालं पाहिजे की आपण सारे आनंद जीवन जगूया, हाच आपला अगदी जीवन जगण्याचा मंत्र झाला पाहिजे. आणि हा जेव्हा मंत्र होतो तेव्हा आपल्याकडनं सहज चांगल्या चांगल्या गोष्टी घडायला लागतात आणि सहज चांगलं चांगलं आचरण, चांगले चांगले विचार घडायला लागले की जीवनामध्ये आनंद निर्माण होतो आणि तिथे सुखाची अनुभूती येते. अशी सुखाची अनुभूती सर्वांना मिळो हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.